नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छान राहा, छान छान माझ्या व्हिडिओ पहा. हे बघा, आज मी इथं कोबीचा कांदा घेतलेला आहे आणि इथं अर्धा बटाटा मोठा आहे, अर्धाच घेतला आहे, त्याच्यामुळं पाहू शकता पूर्ण साल काढून घेतलेली आहे मैत्रिणींनो. त्याला लागणारे साहित्य जिरी, लसूण आणि ह्या 5-6 मिरच्या आणि एक टॅमॅटो बरं का. मुगाची डाळ आहे मी भिजवून घेतलेली आहे मैत्रिणींनो. अगदीच वेगळ्या पद्धतीने आपल्याला हा कोबीचा कांदा बनवायचा आहे बरं का. चला मग आता हे बटाटा आपण पूर्ण असा किसून घेऊया. पहा मैत्रिणींनो, छान पद्धतीने मी हा किसून घेणार आहे पहा. आणि अगदीच पाण्यातच किसणार आहे, म्हणजे आपला किस काय होईल, काळा पडायचा नाही आहे. मस्तपैकी हा बटाटा किसून घ्यायचा आहे. पहा किसल्यावर बी किती छान दिसतो हा किस, आणि अगदीच छान चवदार अशी ही भाजी लागते. अशा पद्धतीने मी संपूर्ण हा बटाटा किसून घेणार आहे मैत्रिणींनो. आणि कसं आहे, काही आपण दरवेळेस तसंच कोबीचा कांदा करतो, मग काहीतरी वेगळं काहीतरी म्हणलं ना, मग वेगळ्या पद्धतीने असं बनवायचं. खरंच खायला खूप छान लागते. हे बघा, संपूर्ण बटाटा मी किसून घेतलेला आहे, पाण्यात त्याशिवाय 2 वेळा धुवून ठेवलेला आहे. आता हा कोबीचा कांदा मी असा चिरून घेणार आहे बघा. पाहू शकता आता मी हा कांदासुद्धा अगदीच पातळ असा चिरून घेणार आहे बरं का मैत्रिणी. अगदी आपल्या बटाट्याच्या किसाला सूट होईन असा आपल्याला चिरायचं आहे, कारण की हा किस बी आपण उभाच किसून घेतलेला आहे आणि कोबीचा कांदा बी आपल्याला उभाच चिरायचा आहे. पाहू शकता अगदीच छान पद्धतीने अगदी पातळ असा आपल्याला हा कोबीचा कांदा चिरून घ्यायचा आहे बघा. संपूर्ण कांदा मी चिरून घेतला आहे मैत्रिणी. अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. पहा किती पातळ असा मस्त झालेला आहे, म्हणजे आपला बटाट्याचं किस आणि हा कोबीचा कांदा दोन्ही सूट होणार. चला आता पुढची तयारी. हे बघा, इथं वाटण घेतलेलं आहे. जिरं घेतलं 1 चमचा, 7-8 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतल्यात. हे अगदीच न पाणी टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आबडधोबड बरं का. हे बघा, मस्तपैकी असं वाटून झालेलं आहे. आता चला ही पूर्ण आपण चटणी काढून घेऊया मैत्रिणी. अशी वेगळ्या पद्धतीने तुम्ही हा असा कोबीचा कांदा जर केला ना, तर अजिबात शिल्लक राहणार नाही. आणि मैत्रिणी, खरंच खूप छान असं एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. खरंच खायला बी खूप छान आणि सगळी आवडीने खातील. चला आता संपूर्ण मी काढून घेतलेलं आहे पहा. आणि मिरच्या बी तिखट आहे, म्हणजे तिखट असल्यामुळे मी थोड्याशा कमीच घातल्या. तुम्हाला तुमच्या अंदाजाने किती घालायचे असेल, जशा समजा जास्त तिखट नसेल तुम्ही जास्त यूज करू शकता, तिखट असल्या तर थोड्याच घाला. संपूर्ण वाटून झालेलं आहे पहा मैत्रिणी. आणि हा किस आपल्याला आता याच्यात टाकायचा आहे बरं का. मग कसा टाकायचा तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. चला आता इथे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेलही टाकलेलं आहे. तेल अगदी छान तापलं आहे. जिरी मोहरी टाकली, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटो आणि जे आपण वाटण वाटलं आहे ते सुद्धा टाकून द्यायचं आहे बरं का. हे बघा, मस्तपैकी असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी छानपैकी, पाहू शकता. अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या वाटणाचा हा कच्चापणा दूर झाला पाहिजे बरं का. आणि कसं आहे, मिरची बी ठसकली नाही पाहिजे, अशा पद्धतीनेच परता. नाही तर खरंच ठसकली ना, अगदी लहान पोरंसुद्धा घरातली खोकून पारत्यानं बेजार होतील. चला आता इथं डाळ टाकली पहा, मुगाची मस्तपैकी भिजलेली आहे, तीसुद्धा मी पूर्ण मिक्स करून घेते मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इथं थोडीशी हळद टाकायची, जास्तही नाही. अगदीच हळदीने छान रंग येतो, दिसतं बी मस्त. त्याच्यानंतर आपण जो कोबी धुवून घेतलेला आहे तो सुद्धा मी टाकणार आहे पहा. आता इथं बटाट्याचा किस मी हा घट्ट पिळून घेतलेला मैत्रिणी, हा सुद्धा टाकून दिला आहे, पाहू शकता तुम्ही. खरंच खूप छान होती. नुसती अशी किसून बटाट्याची भाजी केली ना, ती बी अगदी अप्रतिम लागते, चव बी खूप छान लागते. बघा, याच्यानंतर टाकायचा आपल्याला हा किस. याच्यानंतर हा कोबीचा कांदा मी टाकून दिलेला आहे, पाहू शकता. आता संपूर्ण मी हे मिक्स करून घेणार आहे बरं का. अगदी भरपूर, अगदी 5-6 माणसं खातील एवढ्या मापाने ही भाजी आपली होती पहा. खरंच मैत्रिणी खूप छान होती, पाहू शकता तुम्ही, अगदीच अप्रतिम. पूर्ण भाजी संपूर्ण अशी मिक्स करून घ्यायची का आपली ती डाळ, किस,
हा सगळीकडे लागला पाहिजे बघा. आता इथं मी चवीपुरतं मीठही टाकते, पाहू शकता तुम्ही. मीठही बेतानीच टाकायचं, आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे. हे बघा. आणि अगदीच जशी आपण ही भाजी हलवू तसा अगदी रंग बी छान येतो त्या कोबीच्या भाजीला. आणि खरंच खायला बी खूपच अप्रतिम. म्हणतात ना काहीतरी वेगळं बनवून खावा. मग अशा पद्धतीने वेगळं बनवायचं आणि सगळ्यांनाच खायला घालायचं बा. एकदम छान असं रंग याला येणार आहे बा. अगदी संपूर्ण मी मिक्स करून घेणार आहे ही भाजी, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. हे बघा. आता हे संपूर्ण मी मिक्स केलेलं आहे अगदीच. याच्यात कोथिंबीरही टाकणार आहे, पण लगेच नाही टाकणार, ती थोडीशी आपल्याला शेवटी टाकायची. चला आता याच्यावर 1 मिनिटभर मी झाकण ठेवते. झाकण काढून आपण पुन्हा चेक करून घेऊया बा. आणि कोबीचा कांदा हा जास्त काही शिजवायचा नाही आहे. जास्त शिजवला की अक्षरशः त्याची चव निघून जाते. थोडासा कचाटच ठेवायचा, मग ती भाजी अगदीच अप्रतिम लागते. पाहू शकता तुम्ही. हे बघा, खरंच खूप छान लागते तशी भाजी. आता हिला पुन्हा मी अशी खालवर भाजी करून घेणार आहे पहा. अगदीच चांगल्या पद्धतीने करून घ्यायची खालवर. तुम्ही जेवढी मिक्स करसान तेवढी भाजी आपली व्यवस्थित होती. आणि कसं आहे, आपण याच्यात काही गोष्टी घातल्यामुळे ते कसं आहे, सगळ्या असं मिक्स झालं पाहिजे भाजीला. पाहू शकता. पहा मैत्रिणी, किती छान असा मोकळा मोकळा कोबीचा कांदा दिसतो. आणि आता चला अजून थोडीशी बाकी आहे, मग थोडंसं 1 मिनिटभर आपण याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया. 1 मिनिटाने आपण पुन्हा पाहायचे आपला कोबीचा कांदा अगदीच रेडी झालेला आहे बघा, छान. आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. जास्त जर असली तर तुमच्याकडं तुम्ही टाकू शकता. माझ्याकडं थोडीच होती, मी म्हणून तेवढीच टाकलेली आहे मैत्रिणी. पण थोडी तरी कोथिंबीर पाहिजेच, म्हणजे आपली भाजीला अगदीच चव येते छान. मस्त असा कोबीचा कांदा झालेला आहे बघा तयार मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अगदी मोकळा. आता मी जरा गॅस फास्ट केलेला आहे, त्याच्यामुळं आपली भाजी बी खूप छान झालेली आहे. पाहू शकता. जरा थोडीशी 1 मिनटं झाकण ठेवूया आपण त्याच्यावर पुन्हा. आणि पुन्हा 1 मिनिटाने पाहूया, कारण की कसं आहे, आपल्याला बघायला लागतं सारखं सारखं आपली भाजी कशी झाली, कुठपर्यंत झाली. भाजी अगदीच आता एकदम छान झालेली आहे. पाहू शकता. मस्त अशी झालेली आहे. आणि खायला बी खूप चवदार, अगदी तुमच्या ताटाची शोभा वाढवण्यासारखी ही कोबीची भाजी मैत्रिणी. अगदीच मोकळी फडफडीत झालेली आहे पहा. आणि खरंच खूप छान झालेली आहे. मग मैत्रिणी, आजचा तुम्हाला हा कोबीच्या भाजीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावाहून बोलता तेही मला सांगा. चला तुम्हाला आता भाजी काढून दाखवते मी. पाहू शकता. हे बघा, छानपैकी मी इथं काढून घेतलेली ही कोबीची भाजी. मग आजची कोबीची आणि बटाटा किसलेलीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला तुम्ही सांगू शकता. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. अगदी छान अशी सुंदर भाजी झालेली आहे मैत्रिणी. अगदी तुमच्या टिफिनसाठी खरंच छान, आणि तुमच्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा. चला मग मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.